हॅलो स्टुडंट्स, या आधीच्या टॉपिकमध्ये आपण असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी आपण चालू केलं होतं, साहचर्य गुणधर्म म्हणून. त्यामध्ये आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन याबद्दल माहिती घेतली. ॲडिशनमध्ये काय, ॲडिशन इज असोसिएटिव्ह फॉर रॅशनल नंबर्स, म्हणजे परिमेय संख्या जर ए आणि बी असतील तिथं बेरजेचा गुणधर्म लागू होतो. पण सबट्रॅक्शन इज नॉट असोसिएटिव्ह फॉर रॅशनल नंबर्स, पण तिथे जर ए आणि बी हे जर रॅशनल नंबर असतील तर तिथं वजाबाकीचा गुणधर्म लागू होत नाही. कोणासाठी? असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टीसाठी. कोणत्या? असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टीसाठी सबट्रॅक्शनचा जो गुणधर्म आहे तो लागू होत नाही. तो थर्ड जो आहे मल्टिप्लिकेशन, तो आज आपण पाहूया. थर्ड कोणता आहे? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये पहा काय दिलं त्यांनी. मल्टिप्लिकेशन इज असोसिएटिव्ह फॉर रॅशनल नंबर्स. काय, जर ए आणि बी ह्या संख्या जर गुणाकार स्वरूपात मांडल्या तर तिथे असोसिएटिव्ह म्हणजे साहचर्य गुणधर्म प्रस्थापित केला जातो. या साहचर्य गुणधर्म गुणाकारामध्ये लागू होत असतो. कशा पद्धतीने लागू होतो पाहूया. जसं की ए इंटू बी इंटू सी is equal to A into B into C. मग आपलं जे आपण नेहमी लिहित असतो तेच नंबर आपण घेऊया. त्यात A is equal to 2, B is equal to 3 आणि C is equal to 4. ठीक आहे. त्यांनी जसं गणित दिलं त्या पद्धतीने मांडणी करूया. मग 2 into 3 into 4 is equal to 2 into 3 into 4 झालं. करूया आपण त्यांचं सॉल्विंग. 2 3 जा 6, 6 into 4 म्हणजे 2, 4 3 जा 12, म्हणजे आन्सर काय झाले तेव्हा 24. आणि इथे किती येत आहे? 24. म्हणजे दोन्ही कसे झाले? सारखे झालेले आहे. दोन्ही कसे? दोन्हीचं आन्सर सारखं आलेलं आहे, इक्वल. कसं आलं आन्सर? इक्वल म्हणजे सारखं आलेलं आहे. आलं लक्षात? मग म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये संख्येची आताबद्दल जरी केला, पदांची जरी आपण चेंजिंग करतोय तरी सुद्धा आन्सर काही चेंज होणार नाही. आन्सर सारखेच येणार आहे, इक्वलच येणार आहे. म्हणून इथं असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ते ॲप्लिकेबल असणार आहे, लागू होणार आहे. सो हे बुकमध्ये जे एक्झाम्पल दिलं आहे ते आपण पाहूया. आता एक्झाम्पल मी माझ्या मनाने देतो का तुम्हाला समजण्यासाठी नेमकं आपण काय करत असतो त्यामध्ये. सो टेक्स्टबुकमध्ये जे एक्झाम्पल आहे ते पाहूया. 7/8 into -16/21 square close into -3/16. काय? 7/8 into -16/21 into -3/16. हे आपलं झालं एक्झाम्पल. तर मग आता इथे पहा काय करायचं आहे आपल्याला. -2/3 काय? -2/3 into -3/16 is equal to 1/8. 1/8 झाला आपला आन्सर. काय झाले बघा. हे जे पद आहे त्या पदांचा गुणाकार कशा पद्धतीने केला ते पाहूया. 7/8 into -16/21 म्हणजे त्यांनी इथे डायरेक्टली सॉल्व्ह केलेलं आहे. काय केलं? डायरेक्टली सॉल्व्ह केलं. त्यांनी कसं सॉल्व्ह केलं ते पाहूया. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 7 1 जा 7, 7 3 जा 21. म्हणजे आन्सर काय आला? 2/3 म्हणजे मायनस हा जो आहे -2/3 -2/3 आलं. इकडे काय आहे? 1 1 म्हणजे 1 1 लिहिण्याची गरज आहे का नाही. त्यांनी आपल्याला एक स्टेप न करून दाखवता डायरेक्टली आन्सर इथे दिलं होतं. काय? -2/3. तर -2/3 कसं आहे कळलं का? कसं? 7 1 जा 7, 7 3 जा 21, 8 1 जा 8, 8 2 जा 16. मग आता 2 16ला मध्ये सिम्बॉल होतं मायनस, म्हणजे त्याला -2 आणि हा 3 कसा असणार आहे? सिंगल. -2/3 आणि हा -3/16 चा
तसा. आता इथे जरी सिम्बॉल कोणता आहे, इथे मल्टिप्लिकेशन सिम्बॉल कोणता आहे, मल्टिप्लिकेशनचा. तर मग इथे त्यांनी काय केलं आता, हा 3 आणि हा 3 झाला कट. काय हा 3 आणि 3 ते झाले कट. 2 1 जा 2 आणि 2 8 जा 16. काय 2 1 जा 2 आणि 2 8 जा 16. उत्तर काय आलं 1/8. 3 सारखे असल्यामुळे तिथे मायनस झालेलं आहे, कट झालेलं आहे. मग 2 1 जा 2 आणि 2 8 जा 16. म्हणजे आन्सर काय आलं तिथे मग 1/8. ओके. तुम्ही म्हणणार की सर इथं पॉझिटिव्ह 3 इथं निगेटिव्ह 3 आहे, मग 1 कसं येणार, 1 जरी आला 1 कसा येणार, तो निगेटिव्ह 1 येईल. आला तरी निगेटिव्ह 1 लिहिला किंवा पॉझिटिव्ह 1 लिहिला तरी काही हरकत नाही इथे तर. ओके. सो सेकंड प्रोसेस ते पाहूया. हे जे गणित आहे ते चेंज करूया. कसं 7/8 मध्ये होतं त्याला आपण बाहेर काढूया. काय 7/8 इंटू -16/21 इंटू -3/16 स्क्वेअर इंटू. आता काय हा जो 7/8 जो होता हा आपण मध्ये होता आणि आपण बाहेर काढले आणि -3/16 ला आपण मध्ये टाकले. म्हणजे आपण काय केली, पद याची चेंज केलेली आहे. पद जरी चेंज केले, पहिला जो बाहेर आहे तो तसाचा तसा 7/8 इंटू बाकी ते काय -16 + 16 झाले कट. 3 1 जा 3 3 7 जा 21. म्हणजे आन्सर काय आला इथे 1/7. काय आन्सर आला 1/7. का -16 पॉझिटिव्ह 16 सिमिलर असल्यामुळे कट झाले. ओके. आणि न्यूमरेटरमध्ये न्यूमरेटर आहेत ना, म्हणून दोघे झाले कट. 3 1 जा 3 3 7 जा 21. आता हा जो 1 असणार आहे हा कसा होता इथे -3/16 होते. तर मग तो आपण ज्यावेळेस त्यांची क्रॉसिंग केली, काटाकाटी ज्यावेळेस केली तर मग तिथे आन्सर येणार आहे 1/7. मग आता करा मग जसं की मग 7 1 जा 7 काय 7 1 जा 7 1/18 आन्सर दिलं आहे. मग आता आपण असं न करता डायरेक्टली इथे कटिंग करू शकतो. काय हा 7 आणि हा 7 झाला कट. काय हा 7 आणि हा 7 झाला कट. उरलं कोण 1/8. काय हे 7 सारखे असल्यामुळे ते झाले कट. उरलं कोण इथे 1 आणि इथे खाली 8. म्हणजे मग हे दोन्ही कसे झाले एकमेकांना इक्वल ते झालेले आहे. दोन्ही चान्सेस सारखे आले त्यामुळे ते इक्वल झालेले आहे. मी कुठे कुठे क्रॉसिंग करतोय, कुठं कटिंग करतोय, कसा भाग देतोय, हे सर्व काही लक्षात घ्या. कारण की तुम्हाला समजलं पाहिजे नेमके काय ऍक्टिव्हिटीज केल्या त्यामध्ये. ओके. तर दोन्हीचं असं सारखं आलेलं आहे. पद जरी चेंज केली तरी म्हणजेच इथे मग काय मल्टिप्लिकेशन इज असोसिएटिव्ह फॉर रॅशनल नंबर्स. परिमेय संख्यांमध्ये गुणाकाराचा हा जो गुणधर्म हा इथे लागू होत आहे. सो लास्ट आपला जो आहे डिव्हिजन तो आपण पाहूया आता. डिव्हिजन इज नॉट असोसिएटिव्ह फॉर रॅशनल नंबर्स. काय भागाकारामध्ये हा गुणधर्म लागू होत नाही. का आपण पाहूया उदाहरणार्थ A divided by B divided C is not equal to A divided B divided C. ओके. काय म्हणजे A divided B divided C is not equal to A divided D divided C. म्हणजे दोन्ही सारखे येणार नाही. म्हणजे जी काही उत्तर असणार आहे ती सारखी येणार नाही. आपण डायरेक्टली एक्झाम्पल पाहूया याचं. काय आहे 5/12 divided
माइनस 15 अपॉन 16 स्क्वायर डिवाइडेड माइनस 10 अपॉन 27 इज इक्वल टू ओके. तर पाहूया आता हा जो पहिला ब्रॅकेट आहे हा 5 अपॉन 12 मायनस 15 अपॉन. आता यामध्ये त्यांनी काय केलं पहा, जसं की इथं आन्सर आलेला आहे मायनस 4 अपॉन 9. पहिले आपण आन्सर लिहून घ्या, मग तुम्हाला समजून सांगतो. मायनस 4 अपॉन 9 इंटू स्क्वेअर मायनस 27 अपॉन 10. आता ज्यावेळेस मी शिकवतोय त्यावेळेस बऱ्याच मुलांना असं वाटत असेल की आन्सर कसं येत आहे, काही मुलांच्या डोक्यावर पण जात असेल, काय लिहून देत असेल काहीच कळत नाही, असं पण होत असेल. पण मी जे काही बोलतोय, मी काही जे कटिंग्स वगैरे करतोय, जे काही मार्किंग्स करतोय बोर्डवर, ते सगळं काही लिहा, तुमचा अभ्यास करा, रिव्हिजन करा, उदाहरणं न पाहता सोडवण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच हे उदाहरण येते, नाहीतर येणार नाही. आता मायनस 4 अपॉन 9 कसे आले ते पाहूया. आपण ज्यावेळेस क्रॉसिंग मल्टिप्लाय करतो बा, कशाची डिवायडेडची, आणि त्याची आपण ज्यावेळेस क्रॉसिंग मल्टिप्लाय करतो म्हणजे 16 जाती वरती आपण सोडवून टाकतो, असं डायरेक्टली तुम्हाला समजणार नाही. काय आता आपलं 5 अपॉन 12. मग आता हे जे पद आहे मायनस 15 अपॉन 16 हे आपण काय करतो, तिथे चेंज करतो. काय करतो ते चेंज म्हणजे काय, ते खालीवर आपण तिथे करत असतो. मग 16 येणार वरती, म्हणजे काय होणार इंटू इनवर्स करत असतो ना आपण. 16 येणार वरती, 15 जाणार खाली, मायनस सिम्बॉल बनवले 16 ला जाणार आहे. तर इथे काय असणार आहे मग 4 3 जा 12 आणि 4 4 जा 16, 5 1 जा 5, 5 3 जा 15, 5 1 जा 5, 5 3 जा 15. नंतर 12 आणि 16 ला कशाने डिवाइड केलं आपण, 4 ने डिवाइड केलं. 4 3 जा 12, 4 4 जा 4 3 जा 12 आणि 4 4 जा 16. असं काय 1 मायनस 4 1 मायनस 4 इथे काय असणार आहे, तर डायरेक्टली मायनस 14 तरी चालेल. आणि 3 3 जा 9. लक्षात मग मायनस 4 अपॉन 9 कसे आले ते. ओके, नेक्स्ट आता मायनस 12 अपॉन 27 आहे. मग त्याचा आपण इनवर्स केला. काय केलं त्याला, इनवर्स आपण केलं आहे, म्हणजेच काय इंटू, म्हणजे आपण हे इनवर्स केलं म्हणजे काय उलटे केले. 27 घेतली वरती आणि 10 केला खाली, म्हणजे काय मायनस 27. असं जर आन्सर आलं फायनल आन्सर काय येणार आम्हाला, मायनस 4 अपॉन 9 आणि इंटू मायनस 27 अपॉन 10. याने जे आन्सर दिलं आहे म्हणजे काय आन्सर दिलं आहे, 1 इंटिजर 1 अपॉन 5, म्हणजेच काय 5 1 जा 5 प्लस 6, म्हणजे आन्सर जे येणार होते 6 अपॉन 5 येणार. किती, 6 अपॉन 5 हे आन्सर येणार होतं. ते आपण पूर्णांकामध्ये मांडलेलं आहे. मग ते 6 अपॉन 5 कसे आले, 27 आणि 4चा गुणाकार करा, 10 आणि 9चा गुणाकार करा, मग 6 अपॉन 5 कसे येतील हे तुम्हाला समजून जाईल. काय करायचं आहे, मायनस 4 आणि मायनस 27 यांचा गुणाकार करा, 9 आणि 10चा गुणाकार करा, 6 अपॉन 5 कसे आले तुम्हाला समजून येईल. फायनल आन्सर काय असणार आहे तुमचं, 1 इंटिजर 1 अपॉन 5 1.1/5. आणि दुसरी जी पद्धत आहे, दुसऱ्या पद्धतीने जर उत्तर तुम्ही काढताय तिथे येणार आहे 40 अपॉन 243. काय 40 अपॉन 243 हे उत्तर तिथे येत आहे. ते उत्तर आपल्या पहिल्या उत्तराशी मॅच होत आहे का, तर नाही. ते उत्तर आपल्या पहिल्या उत्तराशी म्हणजे काय 6 अपॉन 5 किंवा 1 इंटिजर 1 अपॉन 5 याच्याशी ते उत्तर काही मॅच होत नाही. कोणतं 40 अपॉन 243 का, इथे पण त्यांनी काय केलं पहा, ओरली समजून घ्या. 5 अपॉन 12 जसं तसं लिहिलं बरोबर. नंतर 18 अपॉन 32
लिहिलेलं आहे. किती? 18/32. म्हणजे काय केलं त्यांनी तिथे डायरेक्टली त्यांनी जसं की -15/16 जसं तसं लिहिलं असेल. 27 केले वर आणि -10 आले खाली. यांचा जो आहे त्यांनी काय केलं इथे क्रॉसिंग मल्टिप्लाय केलेलं आहे. 5/12 इंटू 32/81 म्हणजे इनव्हर्स सिस्टीम जी तिथं व्यस्त गुणाकार जो आहे ती सिस्टीम तिथे यूज केलेली आहे त्यांनी. 32x5 केलेलं आहे आणि 81x12. त्याचं जे काही उत्तर येणार आहे त्या उत्तराला आपण जर भागितलं तर मग फायनल आन्सर येईल तुमचं 40/243. 40/243. हे तुम्ही सोडून पाहाल. आपल्याकडे वेळ जास्त नसल्यामुळे आपण सोडवणार नाही ते. ओके. आता तुम्हाला याआधी सांगितलं बरेचसे उदाहरणं जे तुम्हाला कळत नसतील समजत नसतील ती उदाहरणं समजून घ्या. मी कुठे कुठे कटिंग करतो. ही जी कटिंग आहे पुस्तकात दिलेली नसते. पुस्तकात डायरेक्ट आन्सर दिलेलं असतं पण ते डायरेक्ट आन्सर कसं आलंय ते मी तुम्हाला समजावून सांगतोय. त्यामुळे ते समजून घ्या. गणितांची रिव्हिजन करा. वारंवार ते गणित सोडवा. त्याचे पेज नंबर 14 जो रूल दिलेला आहे 13 आणि 14चा जो रूल दिलेला आहे तो रूल इथे यूज करत जा. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनबद्दल जर छेद सारखे नसतील तर ओके किंवा इनवर्स जर असेल क्रॉसिंग मल्टिप्लाइंग वगैरे ते पण समजून घ्या आणि उदाहरणं सोडवा. जितकी चांगली तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकं चांगलं तुम्हाला ते समजणार आहे. ओके. सो गुड डे आणि गुड बाय. इथेच आपण स्टॉप करूया. होमवर्कमध्ये तुम्हाला सेल्फ प्रॅक्टिस 1D आहे. त्याच्यामध्ये असोसिएटिव्ह प्रॉपर्टी जी आपण शिकलोय ओके त्याच्याशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला होमवर्कमध्ये सोडवायची आहे.